देवी वडूनगर या संघाने आणि या क्षेत्ररक्षणचा निर्णय नक्कीच घेतलाय. वडूनगर ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते इन ॲक्शनमध्ये. यस मॅचला सुरुवात महत्वपूर्ण मॅच 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज उज्ज्वल आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज बाब्या देखील आपण पाहतोय सज्ज झालेत. स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जात आहे. बॉल तयार. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आता मात्र बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलने सुरुवात या मॅचची मात्र झालेली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना समीर आणि नॉन स्ट्राईक एंडला राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. समीर आणि राकेश ही जोडी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. एका बाजूला श्री 11 बडवळ B+ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला RK फार्म आई देवी वडूनगर ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चांगली मॅच आहे. चांगलं बॅटल आजच्या रात्रीमधील. यावेळेस लॉफ्ट केलाय. ओव्हर द कव्हर फटका सजवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बॅट मधून चौकार. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन बोर्ड. अकाउंट ओपन केले आहे चौकारानं. संघाचा आपण पाहतोय ते मात्र श्री गणेश झालाय आणि श्री 11 बडबळ B+ या टीमची आपण पाहतोय पाठीराखे देखील ग्रामस्थ मंडळ देखील आलाय. त्या सर्वांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेचा आनंद आपण बसून घ्या मुख्य व्यासपीठावरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. ओन नंबर 1 बॉलिंग ट्रॅकवरती उज्ज्वल आहे. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना राकेश आणि समीरला आपण पाहतोय. एकदा बॉल तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळतो. ऑफस्विंगच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आहे आणि व्हाईट बॉल. दोन्ही पंचांच्या हात समांतर धावा मिळालेत त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. आज दीपक देखील आपण पाहतोय. रोहित रॉय आमच्या समय जॉईन आहे टेक्निकल रूम मध्ये. भरपूर अशी मेहनत त्यांची देखील आहे. तदनंतर कॅमेरामॅन आपण पाहिलं तर गोविंद आहेत. भरपूर महिने. तदनंतर आपण पाहतोय दीपेश आहेत आणि त्याच दरम्यान अभिषेक हे तिन्ही कॅमेरामॅन आपण पाहतोय. अचूक असं काम त्यांच्या वतीने जरूर पाहायला मिळतं सातत्याने. गुड क्लॅरिटी, गुड क्वालिटी, त्यांचं ब्रीथ वाक्य त्याच्यावरती सातत्याने कायम असलेले ही संपूर्ण टीम आपण पाहतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय. टीम टोटल पडवळ B संघाची 7 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. ऑन गोईंग. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं रनअवे मध्ये आपण बिघाड पाहायला जरूर मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती उज्ज्वल एक चांगली मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे कारण की दोन्ही दिग्गज संघ आहे. एका बाजूला आपण जर विचार केला तर नेरळ परिसरातील जो दुसरा आपण पाहतो यावेळेस भिवंडी परिसरातील हा संघ इन ॲक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर मिड विकेट रिजन मधून बॉलला कलेक्ट केलाय, फेकलाय. तोपर्यंत एकच धाव. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. P1चं षटक आहे. तर आता जर पाहिलं तर 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. P1चं एक षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटरसाठी संधी असेल. सुंदर का टप्पा यावेळेस आपण पाहतो. सुरेख टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये इन स्विंग बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि आता मात्र डॉट बॉल. 1 धाव. चुकी दुरुस्ती माफ करा. 1 धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. जमेची बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळते बडबळ B+ या संघाच्या वतीने कारण की एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये.
आणि 9 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. सांताराजा चषक 20-25 चे थरार पाहायला मिळतोय. पर्व दुसरं एक चांगली दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. अजून 2 दिवस ही स्पर्धा जरूर रंगणार आहे या क्रीडा नगरीमध्ये. भरपूर असे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दिनेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फटका सजवायचा होता. कव्हरच्या डोक्यावरून चुकी घडली. मैदानाच्या आतमध्ये 20 फील्ड झाला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल आणि यस यावेळेस आपण पाहतोय 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या जब्बळ लाईनी या 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं धाव फलकातून पोहोचेल. 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धक्का लागत असताना धक्का क्रमांक पहिला ओ युटी आउट. फलंदाज राकेश बॅक टू डक आउट. बाद. हा नक्कीच उमेशची जर कारकीर्द पाहिली तर फार मोठी आहे. जाणता राजा शीळ इथे देखील स्पर्धा झाली होती. तिथे देखील आपण पाहतो बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी पटकावला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या बॉलवरती षटकार मारणं आहे. परंतु आता मात्र पहिल्या बॉलवरती परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि आल्या पावली माघारी परतताना धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम श्री 11 बडवळ बी संघाला. फलंदाज बाद. आयोजन कमिटी विनंती असेल. आयोजन कमिटी कोण उपस्थित आहेत. उमेश सोनकर, जितेश लिये विनंती असेल चला सहकार्य करा. ऍडव्हर्टाईज आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं हॉर्स पॉवर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. सर येस पुनश एकदा ऍडव्हर्टाईज नंतर एक छोट्याशा ब्रेक नंतर पुनश एकदा मॅचला होती सुरुवात. 11 धावा धाव फलकावरती स्थिरावलेत. 11 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतो बॅटची रेटिंग एज पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये.
12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात की हनुमान जोविली संघ परतीच्या प्रवासाला रवाना झालाय. सुखरूपरित्या जा तुम्ही देखील. आणि हडलक टीम प्रेम देखील इन ॲक्शनमध्ये होता. चांगला खेळ राहिला. भरपूर सारे शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला नेक्स्ट मॅचसाठी. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 12 धावा धावफलकावरती. असं वाटतंय की यावेळेस मॅच थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करेल का. यॉर्कलिनचा बॉल होता, खुदून काढलाय, कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये फिल्डर होते आणि इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावफलक पोहोचले 13 या धावसंख्येवरती. बुनबुनचं सागर बनता असं समीकरण सध्याच्या घडीला सध्याच्या स्थितीला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती पाहायला जरूर मिळतोय. 13 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका लाजवाब आहे. आणि ऑन साईडला आपण पाहतोय फिल्डर आलेत. दुसऱ्या धावेचा मानस आहे परंतु धाडस नाहीये आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. धावफलक पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आमचे बाबे आपण पाहतोय टायमर ऑन आहे पूर्णपणे. सांगत असताना आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. बघा 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. धीरज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. धीरज दुमाळेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय. ओड नंबर 3. 14 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 14 ऑन बोर्ड. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा टीम. वडू नवगर विनंती असेल. बॉल तयार. राईट मोर द विकेट. पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना टप्पा पडल्यानंतर कधी आपण पाहतोय यावेळेस बॉल खाली राहिला आणि पूर्णपणे यावेळेस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. 10 क्रिकेट लाईव्ह वाहिन्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर करण्यात येते. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. फटका लाजवाब आहे. गॅप सब सिलेक्शन पाहायला मिळतोय. फिल्डर आलेत आणि चांगलं अडवलं यावेळेस बॉलला आपण पाहतोय. परंतु इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. ओड नंबर 3 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची लेडी घ्यायची आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. इथे मात्र प्रयास चालू मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल. येस इथे मात्र DRS चेक केलं जाईल. येस क्लोज कॉल आहे आपण पाहतोय. भरपूर चांगलं वर्क इथे मात्र 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. दूध का दूध पाणी का पाणी.
येस नक्कीच नॉट आउट असेल. 2 धावा इथे मात्र मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 18 धावा 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 ऑन गोईंग पाहायला मिळतो. याच दरम्यान आपण पाहतोय मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय गणेशजी बेरे साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. आपण विराजमान व्हा. ओव्हर टू मॅच. 18 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फिल्डर आले डीप मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयास चालू आहे परंतु मिळणार नाही. एका धावावरती आपण पाहतोय इथे मात्र स्कोर कार्ड ढकलत असताना पुढे 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 ऑन गोईंग पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जाणदाराचा चषक बदलापूर गाव ही स्पर्धा आपण पाहतोय. 19 धावा 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केला. ऑन साइडला फिल्डर आलेत आणि यस इथे मात्र जेल टिपली गेली आहे. धक्का लागत असताना स्ट्रेट इन टू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय फलंदाज समीर सकेट. फलंदाज बाद. सध्या स्पीडअप करा विनंती असेल. 19 धावांवरती आपण पाहतो धावफलक जाऊन स्थिरावलाय. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. थोडंसं आपण पाहतोय यावेळेस टीम श्री 11 बडवळ बी संघ आपण पाहतोय राहताना थोडंसं बॅकफुटला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. धावा येणं फार गरजेचं आहे कारण की जो बिग फायटिंग टोटलवरती पोचायचं असेल तर धावा भरपूर महत्वाच्या आहेत. बॉल तयार होतोय धीरज. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील उडवलाय. ओव्हर द कव्हर फटका सजवलाय. फिल्डर तैनात आहे. जज करतात. यस आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. अजून एक धक्का लागत असताना टीम बडवळ प्लस या संघाला फलंदाज. त्या बात 10 क्रिक लाईव्ह वाहिनी कौतुक करा तितकं कमी आहे. पूर्णपणे बॉल वर्क पूर्णपणे बॉलला कॅप्चर केलंय. अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत इन फ्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कौतुक करा तितकं कमी आहे. गोविंदचं नंतर अभिषेक आणि दीपेश मात्रे तिघांचंही संपूर्ण आज टीम नक्कीच दीपक आम्हाला सांगतात संपूर्ण 10 क्रिक भरपूर मोठी टीम आहे परंतु त्या टीम मधील हे तिन्ही सितारे आहेत आज खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी इथे जॉईन आहेत. षटक क्रमांक 30 कंप्लीट झाले आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट्स. एस ऑन स्क्रीन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कुणाची पेनकर केपी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. भरपूर बिझी आहेत शेड्यूल कारण की संपूर्ण जिम्मेदारी या स्पर्धेची त्यांच्यावरती आहे. केपी आपण पाहतोय पूर्णपणे जिम्मेदारी या स्पर्धेची जरूर आहे. कॉल देखील चालू आहेत आणि सातत्याने चर्चेत असलेले अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे केपी कुणाल पेनकर. सो टू मॅच 19 धावांवरती आपण पाहतोय थोडंसं यावेळेस टाळं लावण्याचं काम केलंय गोलंदाजाने. गणेश श्यामला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 बॉलिंग मार्क वरती रेडी आहे. चौथं षटक आहे. यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल सुरुवात करत असताना स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय प्रमोद. नॉन स्ट्राइक एंडला सूरज. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावा येणं फार गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक चालू आहे आणि अजूनही 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड इथे विद्यमाने स्थिरावलाय. टाळा लावण्याचं काम केलं पूर्णपणे लॉक केलंय यावेळेस गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि एक अटॅकिंग बॉलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे.
विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती तब्बल 4 विकेट आतापर्यंत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती घनश्याम राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळी फटका फसलाय, गोलंदाज स्वतः आलाय आणि यस आता मात्र पुन्हा एकदा धक्का लागत असताना टीम बडवळ बी प्लस संघाला फलंदाज बाद. दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. आपण जर पाहिलं तर जवळजवळ 6 ते 7 बॉल डॉट आपल्याला जरूर पाहायला मिळालेत आणि 19 धावा तिथे होत्या. तिथेच यावेळी स्कोर कार्ड थांबलंय पूर्णपणे. मी तर म्हणेन यावेळी बफर झालंय की का 19 धावांवरती स्कोर कार्ड. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आणि या 4 बॉलमध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु या 4 बॉलमध्ये अजून 20 धावा जरी आल्या, 15 धावा जरी आल्या तर एक बिग फायटिंग टोटलवरती नक्कीच हा संघ पोहोचेल. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील मी तर म्हणेन बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पूर्णपणे कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये बॅटमध्ये आणि पूर्णपणे बॉलमध्ये. आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे 19 धावफलकावरती धावफलक लॉक झाले पूर्णपणे. 20 धावांचं लक्ष राहील की काय ते देखील पाहणं गरजेचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय स्वप्नील गिरी, ते देखील भरपूर बिझी शेड्यूल आहे त्यांचा देखील. कॉल चालूच आहेत त्यांना देखील, कारण की स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या देखील नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय. स्वप्नील ते देखील उपस्थित झालेत, त्याची देखील भरपूर मेहनत आहे. आणि यावेळेस मैदानावरती घडलंय काय, यस धक्का लागत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरा धावाचा प्रयत्न करत असताना धक्का लागला आणि 1 मोर विकेट डाऊन. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले. आता शुभ संख्या 21 ऑन बोर्ड, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु भरपूर वेळानंतर या 2 धावा मी तर म्हणेन आल्यात. कुठेतरी 19 धावांवरती स्कोर कार्ड थांबलं होतं, परंतु इथे मात्र या 2 धावा पाहायला मिळतात, ऍड होतात. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, करण्याचा नो बॉल आला, अंपायर सिग्नल. दुसऱ्या धावाचा कॉल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र 2 धावा मिळणार नाहीयेत. नो प्लस 1, 2 धावा मिळतील. धावफलकातून पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. उमेशजी सोनकर भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. आज आपण पाहतोय संपूर्ण या स्पर्धेची जिम्मेदारी आहे जितेश लिये, स्वप्नील गिरी, कुणाल पेनकर. संपूर्ण आपण ही टीम पाहतोय. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय सागरजी देशमुख साहेब, त्याच दरम्यान विशालजी राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. जाणताराचा चषक 2025 तरार पर्व दुसरं. एकदा बॉल होते राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल होता, परंतु इथे देखील बॅटन बॉलचा कनेक्शन झाला नाही. या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात आज या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या खेळमध्ये फक्त आणि फक्त डॉटच मी तर म्हणेन पाहायला मिळालेत की काय. 23 धावांवरती धावफलक स्थिरावला. 23 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. एक जर मोठा फटका आला तर थोडंसं यावेळेस स्कोर कार्ड वरती बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. उडवलाय यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु यस अजून एक धक्का लागत असताना टीम श्री 11 भडवळ बी प्लस या संघाला फलंदाज बाद होतोय आणि धावफलक जाऊन स्थिरावले 23 या धावसंख्येवरती आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची गरज आहे टीम आर के फार्म आई देवी वडू नवगर या संघाला.
चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा विनंती असेल, वेळेची देखील मर्यादा आपल्याला देखील आहेत आणि पोलीस निरीक्षक यांचे देखील फोन चालू आहेत. तर विनंती असेल थोडंसं सपोर्ट करा, सहकार्य करा, कारण की 10वीची बोर्डाची परीक्षा देखील चालू आहे. त्यामुळे वेळेचं देखील बंधन आहे आपल्या या स्पर्धेसाठी. राहुलजी चव्हाण विनंती असेल आपण या. विनंती असेल कुणाल पेनकर केपी तुम्हाला बोलवत आहेत. चला येस मॅचला होते सुरुवात. दुसरं सत्र चालू होतं. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. उत्तरार्धाचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण जर पाहिलं तर पूर्णपणे डॉट आणि डॉटच फक्त पाहायला मिळाले, धावा कमी. आणि आता मात्र पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो आहे. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 24 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगली मॅच आहे, चांगली लढत. एका बाजूला आपण पाहतोय गरज आहे टीम आरके फार्म आयदेवी वडूनवगर या संघाला 24 धाव्यांची. येणारे 24 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. या सलग मॅचला सुरुवात करा. टीम फडवळ बी प्लस, वेळ घेऊ नका. चला याच्यानंतर एक मॅच आपल्याला जरूर कव्हर करायची. येस मॅच ऑन. दुसरं सत्र चालू होतं. बॉलिंग ट्रॅकवरती अनुराग आहे. ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक पहिला. 24 धाव्यांची आवश्यकता आहे टीम आरके फार्म आईदेवी वडूनवगर या संघाला. येस बॉलर रेडी आहे. षटक क्रमांक पहिला अनुराग बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काय गोल पाहिजे लाजवाब. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न बाटकड अंपायर सांगत असताना. केपी आहेत तिथे. कोणालची पेनकर उत्कृष्ट दर्जाचे पंच आहेत. एक धाव मिळते नक्कीच. एका धाव्याने आपण पाहतो अकाउंट ओपन झालंय. आणि नक्कीच बडवळ बी संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला संघ आणि बऱ्याच फायनल त्यांच्या नावावरती जरूर आहेत.
षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1 एक धाव फलकावरती आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त धाव मिळेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 ऑन बोर्ड. 24 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड लागले गेले. 24 धावांचं लक्ष्य छोटासा आव्हान आहे, परंतु समोर देखील आपण पाहतोय नाव कुठे छोटं आहे. 11 बडवळ B+. 2 धावा धाव फलकावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल होता, खोदून काढलाय, ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकातून पोहोचलाय 4. टीम टोटल 4 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, पहिला बिमर आणि ऑन साईडला आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने फटका चाललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बाट मधून चौकार. 4. 9+4 टोटल 5 धावा मिळतील आणि या 5 धावाच्या मदतीनं धाव फलकातून पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. सोने पे सुहागा यावेळेस मिळत असताना फ्री हिटचा बॉल आहे. पहिला बिमर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि आता मात्र फ्री हिट संधी असेल यावेळेस बॅटरकडे. एक मोठा फटका आला तर अजूनही क्लोज यावेळेस मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल होता, संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आणि यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावरती 9 धावा धाव फलकावरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला. कॅप्स ऑफ सिलेक्शन. फटका लाजवाब आहे. यावेळेस बॉल क्लिअर करत असताना मिड विकेट रिजन बॉलला पाठवलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा बाट मधून चौकार. 4. निराश आहेत कारण की संघ इनाक्षमर त्यांचा जरूर खेळतोय. पुरुष एकदा बॉल तयार होतोय. 13 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडा टप्पाचा बॉल होता, यॉकलिनचा बॉल पाहायला मिळतो आणि आता मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र जर विचार केला अजूनही फक्त आणि फक्त 11 धावेची आवश्यकता आहे. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत की काय? फक्त 11 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम RK फार्म आईदेवी वडूनगर या संघाला. यावेळेस देखील आपण पाहतोय लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि समीकरणामध्ये बदलाव आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला येणारी 18 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 11 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 18 गेंदे शेष और 11 रनों की जरूरत. मैच देखते हुए एक साइड पूरे पूरा झुकता हुआ. येणारे 18 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हेच बघा शिवशक्ती कडाव संघ आपण सज्ज व्हायचंय आणि कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण उपस्थित व्हायचंय. टॉस लगेच केला जाईल, वेळ घेऊ नका, कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची देखील काळजी घ्या प्रत्येक टीमने. पूर्णपणे आपण पाहतोय गोविंदला सज्ज आहेत, नक्कीच कॅमेरामॅन देखील सांभाळतात, पूर्णपणे मैदान देखील सांभाळतात. यावेळेस केवळ पाहतो बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. तर मान रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडेसे फंबल झालेत. एकच जमळेल दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये.
एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. येणारे 16 बॉल आणि 9 धावींची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चमत्कार घडेल का यावेळेस, पलटवार होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पुढे जर डॉट आले थोडंसं समीकरण जरूर बदलताना पाहायला मिळेल. थोडंसं प्रेशरमध्ये हा संघ खेळताना जरूर पाहायला मिळणार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फिल्डर आले तिथे 38 सर्कलमध्ये आणि एक धाव. आता मात्र माहिती आहे इरादे पूर्णपणे स्पष्ट आहेत. सिंगल डबलचा खेळ मैदानात खेळावा लागेल. येणारे 15 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. एका बाजूला पूर्णपणे मात झुकली आहे. जांताराजा बदलापूर गाव आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. जांताराजा चषक पुन्हा एकदा यावेळेस अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. एकच धाव मिळेल. थोडेसे फंबल झालेत आणि इथे मात्र या 2 धावा. थोडासा ड्यू फॅक्टर आपल्याला जरूर पाहायला मिळते. ग्रासवरती थोडासा ओलावा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की नाईट फॅक्टर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अंडर द फ्लड लाईट्स येणारे 14 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार आला तर नक्कीच लवकरात लवकर मार्च संपेल. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय जितेजी लिये यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं जितेश लिये यांना वेळ देखील नाही स्टेजवरती येण्यासाठी, कारण की भरपूर बिझी आहेत. पूर्णपणे जिम्मेदारी या स्पर्धेची त्यांनी खांद्यावरती घेतली आहे. 13 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळेस पराकाष्ठा चालू आहेत. टीम श्री 11 बडवळ B+ या संघाचे ओव्हर कंप्लीट झाले आणि आता मात्र येणारे 12 बॉल आणि फक्त 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला उमेश स्पीडअप करायचंय मित्रा. बघा भरपूर वेळ तुम्ही घेतात. टीम बडवळ B+. एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल तब्बल 19 या धावसंख्येवरती आणि फक्त आता 5 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा दूर विजयापासून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. RK फार्म आईदेवी वडूनवगर हा संघ पाहायला मिळतोय. हा संघ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. धीरजजी पिसेकर त्याने पुरस्कृत केलेला संघ ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. सीमा रेखा पार चौकार. मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला आणि ही एक धाव कंप्लीट झाली आणि सामना जिंकलाय टीम RK फार्म आईदेवी वडूनवगर या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्डलक टीम श्री 11 बडवळ B+ संघ चांगला खेळ तुमचा देखील राहिला आणि यस मॅन ऑफ द मॅचचा किताब
नक्कीच देणार आहोत आपण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय